नमस्कार, मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता जवळच रक्षाबंधन आलेली ना, रक्षाबंधन निमित्त आपण पेढे वगैरे बाहेरून आणतो, तेच पेढे आपण घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत। आपण इथे केशरचे पेढे बनवतोय एकदम साध्या पद्धतीत घरच्या साहित्यामध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। बघ आता इथे आपण साहित्य बघू। इथे मी 2 वाटी मिल्क पावडर घेतलेले आहे, म्हणजे 2 कप जे मेजरमेंटचे असतात ते घेतलेले आहेत। अर्धा वाटी दूध घेतलेले आहे, हे गरम करून थंड करून घेतलेलं दूध आहे। त्याचबरोबर अर्धा वाटी पिठी साखर घेतलेली आहे। इथे केशरच्या काड्या घालून थोडंसं गरम दुधामध्ये टाकलेले होते, 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवलेलं मी। छान कलर आलेला आहे त्याला। हे आपण सजावटीसाठी पिस्त्याचे काप आणि केशर घेतलेले आहे। इथे 2 ते 3 चमचे तूप लागेल आपल्याला। चला तर मग सुरुवात करू आता। तर इथे मी आता कढई ठेवलेली तापायला। आपण पहिले दूध टाकून घ्यायचंय, छान उकळलं लगेच। आता त्यामध्ये आपल्याला लगेच मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे। मिल्क पावडरला कठोळीने होऊ द्यायचे। छान असं मिक्स करत राहायचं। आता आपण याच्यामध्ये तूप टाकायचंय, 2 चमचे तूप टाकलं मी आणि छान मिक्स करून घ्यायचं पुन्हा। या स्टेजवर आपल्याला हे जे आपण केसरचं दूध करून घेतलेलं आहे ना, हे टाकायचं। छान असा मस्त केसरी कलर येतो मग याच्याने। खूप पटकन होतात हे पेढे, मस्त छान पण लागतात, टेस्टी लागतात आणि बिना माव्याचे खव्याचे पण चव एकदम तशीच येते। आता आपल्याला याच्यात साखर टाकायची आहे। एकदम योग्य प्रमाण सांगितलेलं आहे इथे, अजिबात बिघडणार नाही तुमची रेसिपी। ते छान मिक्स करून घ्यायचं। हे बघा असं मस्त मिक्स करत चालायचंय, थोडं घट्ट होऊ द्यायचं। खूप सोपी रेसिपी आणि झटपट बनते, अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते। सणासुदीचे दिवस असले की सगळ्यांनाच घाई असते, पण त्याच घाई गडबडीमध्ये आपल्याला बाहेरचं न आणता घरातलं हेल्दी कसं बनवायचं ते पण आपल्या डोक्यात चालू असतं। त्याच्यामुळे ही पटकन होणारी रेसिपी आहे। ताई आपण एका ताटात काढून घेऊ, असं सगळं मिक्स करून घ्यायचं। मी काढून घ्यायचं। हे बघा आता हे ना कढईला पण सुटायला लागलेलं आहे, म्हणजे छान असं मिक्स झालेलं आहे आपलं। झालंय आता हे, ते आपण काढून घेऊ एका ताटामध्ये। गॅस बंद करते मी इथे। हे बघा मी आता हे काढून घेतलेले आहे। आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं आपल्याला, मग याचे पेढे बनवायला घ्यायचे। हे बघा आता असे छोटे छोटे पोर्शन घ्यायचे, असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। हे बघा थंड झाले ना एकदम मस्त।
बनवता येतात. तुम्हाला पाहिजे तेवढे साईज करून घ्या तुम्ही. मी तर मीडियम साईज करते, जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे पण नाही, म्हणजे खाल्ले पण जातात. असे करून घ्यायचे सगळे. आता बघा, आता इथे मी सजावटीसाठी पिस्ते आणि केसर लावून घेतलेले आहे. बघा किती छान मस्त झालेले ते, एकदम मस्त परफेक्ट, एकदम आपण जसे आणतो ना मार्केट मधून तसे झालेले आहेत, बघू शकतात. आणि परफेक्ट आपण इथे कलर साठी काय वापरलेलं आहे, फक्त केसर वापरलेलं आहे, ते पण दुधामध्ये टाकून. याच्यात कलर वगैरे काहीच टाकलेला नाहीये मी. आपण एकदम छान असे घरच्या घरी बनवू शकतात, इतके छान मस्त टेस्टी चव बनतात. हे बघू शकतात, छान झालेले ते. बघा, कोणी म्हणेल काय घरी बनवलेले पेढे आहेत, तेही आपण ते मावा खवा काही न वापरता घरच्या घरी बनवलेले ते किती छान टेस्टी झालेले ते. बघू शकतात, कलर पण किती परफेक्ट आलेला आहे. अजिबात इथे आपण दुसरा कलर फूड वगैरे काही वापरलेला नाहीये, तरी पण छान असा कलर आलेला आहे. आणि फक्त 1.5 ते 2 कप मध्ये आपण हे बनवलेले आहे ते, 2 कप मध्ये. बघा बघा, अगदी एकदम आपण मार्केटमध्ये मिळतात तसे पेढे बनवले. एकदम साधी सोपी पद्धत मी इथे दाखवली तुम्हाला, आणि घरच्या साहित्यातच बनवून तयार होते, जास्त साहित्य नाही लागत याला. तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.